नमस्कार, मी डॉक्टर युवराज भोसले आज देहदानाविषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी की आत्ता आपल्याकडे असलेली सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि त्याच्यामध्ये शिकणारा वैद्यकीय विद्यार्थी हा देहदानातून मिळणाऱ्या देहांवरतीच शिकत आहे. 30 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. खूप बेवारस देह मिळायचे आपल्याला, कारण मोबाईल्स नव्हते, आधार कार्ड नव्हते. त्यामुळे रस्त्यावरती पडलेला जो बेवारस देह आहे हा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन दिला जायचा आणि त्याच्यावरती वैद्यकीय विद्यार्थी आपलं प्रशिक्षण करायचे. पण आता तसं होत नाही. आधी TBने देखील अनेक पेशंट मरायचे आणि त्या TBनी मेलेले पेशंट्सच्या बॉडीजसुद्धा आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळायचे. आता तेही बंद झाले, कारण TBचा इलाज खूप चांगला होता आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. एकेकाळी TB आणि बेवारस बॉडी यातून 90% आम्हाला देह मिळायचे प्रशिक्षणासाठी आणि 10% देहदानातून मिळायचे. आता 100% जी रिक्वायरमेंट आहे, जी गरज आहे ती फक्त देहदानातूनच होती. बाकी कुठलाही आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि यामुळे जर का जो माणूस देहदान करतो तर त्या देहदानातनं मिळणाऱ्या देहावरती वैद्यकीय विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण होतं. त्यामुळे आपल्याकडे जे असलेले सर्जन असतात ते पेशंटला हात लावायच्या आधी आपल्या ज्याकडे जे देहदान झालेल्या बॉडीज असतात त्या बॉडीजवरती प्रशिक्षण घेतात. तिसरी गोष्ट, एखादा प्रख्यात सर्जन असेल आणि त्याला एक नवीन पद्धत सर्जरीची जर का त्याला डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी देखील या देहांचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे 3 प्रकारे या देहांचा वापर होतो. वैद्यकीय अंडरग्रॅज्युएट स्टुडंटसाठी, बॉडीची आपली शरीर रचना शिकण्यासाठी. दुसरा, पदव्युत्तर विद्यार्थी जे सर्जरी शिकत आहेत त्यांच्यासाठी. तिसरा, जे ऑलरेडी सर्जन आहेत, न्यूरो सर्जन आहेत, कार्डियक सर्जन आहेत, जनरल सर्जन आहेत, GI सर्जन आहेत, युरो सर्जन, किडनीचे सर्जन आहेत, या सगळ्यांना किडनी ट्रान्सप्लांट कशी करायची वगैरे याच्या वेगवेगळ्या नवीन पद्धती काही त्यांना त्याच्यामध्ये करायच्या असतील तर त्यासाठी देखील ते या देहांचा वापर केला जातो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंतिक प्रगती होती. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, आपला देह तर नश्वर आहे, आत्मा अमर आहे आणि या देहाचा उपयोग आपण जिवंतपणे तर केलाच पाहिजे आणि मरण्याआधी देहापासून विरक्त होऊन हा देह आपण दान केलं पाहिजे. आयुष्यभर दान करतोच, पण मरताना देखील हे दान करून आपण देहदान करावं. धन्यवाद. जवळच्या वैद्यकीय आपल्या कॉलेजला आपण संपर्क करा याचा.